समज नाही ना समज मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे उपयोगी पडेल असं सरांनी सगळं शिकवलेलं आहे आणि जी मुलं सगळी शाळेची आहेत मला तरी वाटतं 100% याचा तुम्हाला फार उपयोग होईल जर तुमचं मॅथमॅटिक्स तुम्ही चांगलं करून घ्यायचं असेल तर आता जे दिलेलं ज्ञान आहे सरांनी ते तुम्ही चांगलं वापरा आणि जास्तीत जास्त गणितमध्ये तुम्ही स्कोर करू शकता. Now I am really thanks sir to give you so many things from the mathematics and important easy method. So really I am going to thankful to sir and I'll thank all of you. You are present here and next all our staffs are here. They are supporting us. So I thank all of you. Now I request sir to please come. सर्वांना नमस्कार. आता खरोखरच मी सरांचं इंट्रोडक्शन व्हायच्या नंतर आलेलो आणि खास करून दुर्गी सर हे नाव मी ऐकलेलं होतं आणि सरांनी ना ते आपल्या चॅनलची पण ओळख करून दिलेली आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये अशी माणसं अशा व्यक्ती देवाने आम्हाला पाठवलेल्या असतात विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आणि खास आजचा दिवस देवाने निवडलेला होता तुम्हा सर्वांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी. खरोखरच मी सोशल वर्क जे चालू केलेलं आहे फादर अंकुश आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी दुर्गी सरांना खास करून या ठिकाणी निमंत्रित केलं आणि खरोखरच हे जे टेक्निक्स आहेत विद्यार्थ्यांना एवढे पूरक आणि मार्गदर्शक आहेत आणि असं टेक्निक शिक्षकांकडून जर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मिळालं वर्गातला कुठलाच विद्यार्थी मागे राहणार नाही. ह्या विद्यार्थ्यांबरोबर पुन्हा जर संधी मिळत असेल शिक्षकांसाठी सुद्धा एक शिबिर पण असं व्हावं. खरोखरच तालुक्यामधले शिक्षक असू देत कोण पण असं असू देत मात्र हे जे टेक्निक्स आहेत काही वेळेला शिक्षक मुलांना शाळेमध्ये पण सांगू शकतात आणि त्याच्यासाठी काही वेळेला असे महत्वाचे टेक्निक्स आपल्याला माहीत नसतात परंतु दुर्गी सरांच्या या आजच्या ह्याच्यामुळं सहकार्यामुळं तुम्हाला सगळे टेक्निक समजलेले आहेत. खरोखर मी पाहिलं पियुष इकडं आणि तिकडच्या पण लहान लहान मुली सुद्धा 10वीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. हे सगळं कशामुळे शक्य आहे टेक्निक्समुळे. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आपल्या दुर्गी सरांसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि आमच्या ग्रुपकडून तुम्ही या ठिकाणी आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. शुभेच्छा भेटीसाठी स्वीकारावं आणि खरोखरच दुर्गी सरांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि सर्व फादर्स आणि या टीमचं सुद्धा या सर्व आपल्या ग्रुप खेडोपाडी जाऊन हे जे कार्यक्रम राबवतात विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एखादं कॉम्पिटिशन राबवतात. त्याच्यामुळे विद्यार्थी आमचा उभं राहतो प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जातो. या ग्रुपसाठी सुद्धा सर्वांसाठी सुद्धा जोरदार एक टाळी झाली पाहिजे. आणि मी मागून पाहत होतो तुम्ही विद्यार्थी मित्र सुद्धा ना एवढं छान ऐकत होता. खरोखरच तुमचं ना ह्या आजच्या एका तासामुळं खूप काही ज्ञान वाढलेलं आहे. तुमच्यासाठी सुद्धा एक टाळी झाली पाहिजे. धन्यवाद सर. माहितीच आहे तुमची ओळख तुम्ही सांगा आता मला माहिती नाही आहे. हा तुमची ओळख तुम्ही सांगितलं तर बरोबर. मी प्रशांत ताळवणी म्हणजे तुमच्या या ग्रुपचं आणि तुमचं जे कार्य चाललेलं आहे या संबंधित थोडी
माहिती सांगा. हे जगभरात ही माहिती जाणार आहे युट्यूबमधून. फार मोठं काम करत आहे. बघा हे जे काम आहे ना ते फक्त कुठेतरी क्लासवर आपण एकत्रित आलो भेटलो असं नाही आहे. हे आपल्यातले प्रत्येक जण टेक्निकली फरक होऊन अभ्यास केणारे. तुम्ही गरीब आणि श्रीमंत काही मानू नका स्वतःला. आपण एक जबरदस्त प्रयत्न करणारा व्यक्ती आहे हे म्हणून जर अभ्यास केणारे अशा कार्यक्रमात येऊन आज मला खूप आनंद वाटतो की एवढे विद्यार्थी इकडे आले. रविवारची सुट्टी असताना देखील इकडे अभ्यासाला एवढे अट्रॅक्ट झालेले आहेत. खरंच तुमच्या या लिडरांचं फार मोठं काम आहे. त्यासाठी या ग्रुपचं मला माहिती नाही आहे, ओळख नाही आहे. थोडीफार सरांनी तुमच्या ग्रुपबद्दल आणि स्वतःच्या याच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांनी सांगावं. कारण या युट्यूबद्वारे या व्हिडिओच्याद्वारे जगाला संदेश जाऊ दे. जगातले असे भरपूर प्रयत्न करणारे धडपडणारे व्यक्ती आहेत. विद्यार्थ्यांच्यासाठी, गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, सर्वांच्यासाठी धडपडणारे व्यक्ती आहेत. ते देखील इन्स्पायर होतील आणि पुन्हा पुन्हा पुढे काम करतील. त्यासाठी मला माझं एक रिक्वेस्ट आहे सरांच्याकडे की तुमच्या कामाबद्दल जरा वर्णन आपण करावं. छान असं. खरोखरच मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून आमचा कारलगा गाव आणि खानापूरच्या आजूबाजूला एवढी खेडी आहे. या खेड्यामध्ये समाजकार्यासाठी पुढाकार घेतलेली आदरणीय व्यक्ती फादर अंकुश पॉल. खरोखरच आज त्यांच्याकडे पाहताना आमचं हृदय भरून येतं. खरोखर ही अशी देवतुल्य व्यक्ती आहे. समाजकार्यासाठी त्यांचे पाय झिजलेले आहेत. खरोखरच प्रभूनं यांच्या हातून खूप काही मोठं समाजकार्य घडवलेलं आहे. आम्ही ईश्वराचे आभार मानतो. फादर अंकुश पॉल अशी व्यक्ती प्रभूनं या भूतलावरती पाठवली. आमच्या गावाबद्दल सांगतो. विशिष्ट जेव्हा खेडेगाव होतं तेव्हा सुद्धा माणसांना काहीच माहित नाही सुधारणा म्हणजे काय आहे. तेव्हा आमच्या गावी आले. आमच्यासारख्या लहान तुम्ही तुमच्यासारखे आम्ही विद्यार्थी होतो तेव्हा त्यांनी असं वेचून घेतलं. वेगवेगळे खेळ, वेगवेगळे क्विज स्पर्धा आणि शिक्षण. गावामध्ये अंगणवाडी चालवण्यापासून, गावामध्ये शिवणकाम करण्यापासून आणि गावामध्ये रस्ते करण्यापर्यंत जे काम होतं, गटरी व्यवस्थित करण्याचं काम होतं. पहिल्यांदा तुम्ही हाती घेतलं असणार समाजकार्याचं खानापूर तालुक्यामध्ये खेड्याखेड्यामध्ये जाऊन तर फादर अंकुश पॉल. आणि अजून पण ध्येयशक्ती, ध्येयवेळे आपले फादर. आज खूप त्यांचं वय आहे तरी पण प्रभूनं त्यांना इच्छाशक्तीमुळं अजून पण ते कार्य करत आहेत. आणि फादर अंकुश पॉल या ठिकाणी आपल्या युथबद्दल खेडोपाडी केलेलं त्यांचं कार्य आदरणीय आहे. त्यांनी थोडंसं या ठिकाणी माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला सर्वांना माहिती असणार की आम्ही जवळजवळ 25 वर्ष जास्त आम्ही सेलिब्रेट केलेलं आहोत. 25 वर्ष या संस्थेचं काम चालू आहे आणि आता हे पुन्हा नवीन जोमानं हे सुरू केलेलं आहे. आता खेडेगावमध्ये जरा नंबर कमी आहे. सर्व मुलं मुली शहरामध्ये जायला लागले. खेडेगावमध्ये एकदम थोडे आहे. तरी तुम्ही आमच्या कामामध्ये सहाय्य करता, तुम्ही येता, तुम्ही काहीतरी नवीन शिकता. याबद्दल मी खरोखर मला आनंद होतो. आणि तुमच्यामध्ये आपल्या भावी जीवनामध्ये तुमची खरोखर प्रगती होईल जर आपण सिरियसली घेतलं तर आपलं जीवन. आणि आम्ही वर्षाला जवळजवळ 8 ते 9 प्रोग्राम मुला मुलींसाठी पार पाडतो. आणि त्यामध्ये पुष्कळ मुलं मुली भाग घेतात. जवळजवळ 150-200 मुलं मुली इथे येतात डिसेंबर महिन्यामध्ये. आणि ते सर्वच खेळामध्ये अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. आणि प्रत्येक महिन्याला एक प्रोग्राम मुला मुलींसाठी, युवकासाठी आम्ही ठरवतो आणि आयोजित करतो. आणि तो खरोखर तुमच्या सहकार्यामुळे तो पार पाडला जातो व्यवस्थित.
त्याबद्दल आणि आमचे जे सहाय्यक आहेत तिथं ॲनिमेटर्स आम्ही म्हणतो तेच आम्हाला जास्तीत जास्त मदत करतात गणितामध्ये आणि तुम्ही त्या सर्वांना ओळखता त्यामुळं ही संस्था हे काम करू शकते. यासाठी एवढं बोलून मी माझे 2 शब्द आता मी सरांना रिक्वेस्ट केलेलं आहे की माझ्याकडून मी आणि माझ्या मुलीने बुक्स लिहितो आहे इंग्लिश मीडियम, कन्नड मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियमसाठी खूप काही बुक्स लिहितो. स्वतःचा पण प्रकाशन आहे. फार मोठं काही नाही आहे, छोटं आहे. आम्ही देखील गरीब आहोत. गरिबातून काही मिळत नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत. चालूच आहे. स्कूल कॉलेजेसमधून माझे बुक्स ॲडव्हर्टाईज करत असते. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा 3 राज्य मी कव्हर केलेले आहे. आता माझ्याकडे काही बुक्स आहेत. एक गिफ्ट कॉपी म्हणून मी अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना आपल्या सरांनी, आपल्या अंकुश सरांनी ते कॉपीज त्यांनी द्यावेत असं माझं रिक्वेस्ट आहे. इंग्लिश मीडियम मॅथ्स सायन्स फॉर्म्युला बुक्स आहेत माझ्या मुलीने दिली. एक 11 कॉपीज मी देत आहे. आणि पुन्हा मराठी मीडियमसाठी, इंग्लिश मीडियमसाठी काही असेल जे अत्यंत गरीब आहेत तशा विद्यार्थ्यांना माझ्याकडून एक 11 कॉपी मी ग्रामरचे बुक्स देत आहे. आणि एक 11 कॉपी प्लस फॉर्म्युला बुक्स मी देत आहे. हे सरांच्याकडे मी सोपवते. एक मॉडेल इथं आहे माझ्याकडे. आता एक मॉडेल म्हणून मी देत आहे, नंतर सरांना देतोय. माझं रिक्वेस्ट आहे की सरांनी आपल्या अत्यंत आता जे जर आहेत या मुलांच्या मध्ये अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना ते मार्क्सचा संबंधच नाही, प्रत्येक जण टॉपर होऊ शकतोय, अभ्यास करावं. आणि या दोन्ही बुक्सच्या शेवटी टाइम टेबल आहे. त्या जरासं मोठंसं आहे, यामध्ये ग्रामर आहे आणि जरासं छोटंसं आहे, हे फॉर्म्युला बुक आहे. यामध्ये प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज सर्व सूत्र आहेत. हजारो सूत्र आहेत. त्यामध्ये जीवनपर्यंत उपयोग पडणारे जगभरातले सर्व सूत्र आहेत. आणि याच्यामध्ये ग्रामर आहे. म्हणजे ग्रामर जगभरातलं आहे. खूप छान असे बुक्स आहेत. असे मी 11 मॅथ्सचे आणि 11 ग्रामरचे असे एकूण मी 11 अधिक 11 22 बुक्स मी अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना सरांनी गिफ्ट म्हणून द्यावं माझ्याकडून म्हणून मी त्यांना एक सांकेतिक रूपमध्ये देत आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू.